मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण आता असं पाहतो की इकडे आता जी अनिकाची आजी असते तिने आता फोन केलेला असतो तिच्या माणसाला आणि ती विचारत असते काय मग कसं सुरू आहे काम. त्यावर तो म्हणत असतो मॅडम अहो इकडे त्या कमळीचा सत्कार वगैरे करण्याचा विचार सुरू आहे, थांबवू का हे सगळं आत्ताच आणि करू का गेम खलास. त्याबरोबर मग ती म्हणते की अरे नाही नाही असं काहीही करून बसू नको, हे बघ चढू देत तिला, किती मोठ्या शिखरावर चढायचं आहे तेवढं चढू देत, किती तिला मान मिळवायचं आहे ना तेवढा मिळवू देत, तिला जे काही करायचं आहे ते करू देत, काहीच फरक पडत नाही. उलट जितका मोठा म्हणजे उत्सव होईल, जितका मान मिळेल तितकाच मोठा अपमान खूप बरा पडेल, तितक्या जोरात खाली पडायला खूप मज्जा येईल. आता मी काय सांगते तसं कर. आणि मग ती त्याला प्लॅन सांगते. तर दुसऱ्या बाजूला ऋषी म्हणत असतो मॉम तू जे काही वागली आहेस ना ते खूप चुकीचं आहे. त्यावरती म्हणते मी काहीही चुकीचं वागलेले नाही आहे ऋषी, मी जे काही वागले आहे ना ते बरोबर आहे. त्या मुलीच्या प्रेमाची पट्टी तुझ्या डोळ्यावर आहे ना त्यामुळे तुला काहीही दिसत नाही आहे, पण मला सगळं कळतं आहे आणि मला सगळं दिसतं आहे. कळतं आहे का तुला ऋषी. अरे काय चुकीचं बोलले मी. ज्या मुलीला तिच्या वडिलांचं नाव माहीत नाही, ज्या बाईने आत्तापर्यंत तिच्या मुलीपासून स्वतःच्या वडिलांचं नाव लपवलं आहे, त्या बाईला मी प्रश्न विचारले तर काय चुकलं माझं. त्यावर मग ऋषी म्हणतो आई अगं असं काय करतेस. साधना मावशी आपल्या घरात राहिल्या, आपल्या घरातल्यांबरोबर वावरल्या, त्या आपल्याबरोबर किती चांगल्या राहिल्या. त्यावर लगेचच मग नयनतारा म्हणते तेच तर ऋषी, अरे त्या एवढे दिवस आपल्या घरात एक खोटी ओळख, खोटी आयडेंटिटी घेऊन वावरत होत्या आणि काय नाव सांगितलं होतं त्यांनी आपल्याला साधनास, आणि आता नंतर काय आपल्याला त्यांच्या गावी जाऊन कळालं सरोज. साधना सरोज, आता तर मला वाटतं त्यांचं आणखीनच काहीतरी तिसरं नाव असेल. त्याबरोबर ऋषी म्हणतो हे बघ मॉम मला तुझ्याबरोबर या विषयावर वाद तर घालायचा नाही आहे, पण मी तुला हे कन्फर्म सांगतोय तू जे काही वागली आहेस ना ते अत्यंत चुकीचं होतं. त्याबरोबर दुसऱ्या बाजूला गावातल्या काही बायका म्हणत असतात की आपण या कमळीचा सत्कार करायचाच का, आपल्या मुलींनी का हिचा आदर्श घ्यायचा का, ह्या मुलीला बाप नाही मग आपण हिचा सत्कार का करायचा. त्याबरोबर गावातले जे पुरुष मंडळी असतात ते म्हणतात की पोरीने एवढी मेहनत केली आहे मग तिचा गौरव करायला नको का, तिच्यामुळं आज आपलं गाव एवढं महाराष्ट्रात प्रसिद्ध झालं आहे. त्याबरोबर मग आता एक बाईसुद्धा म्हणू लागते की हो हो अगदी बरोबर आहे, आणि महत्त्वाचं म्हणजे सगळ्यांचा राग सरोजवर आहे की नाही तुमचा, मग तुम्ही सरोजला बोला. उगाचच्या उगाच तुम्हा सगळ्यांना कमळीला वेठीस धरण्याची काहीही गरज नाही आहे. आता लोकांमध्ये वाद होऊ लागतो त्यावेळी सरपंच तिकडे येतात आणि म्हणतात अरे काय चाललं आहे तुमचं, सतत कसले एकमेकांबरोबर दिवसभर भांडत राहताय तुम्ही. हे बघा कमळीचा सत्कार आपल्याला करायचा आहे आणि तो आपण सगळ्यांनी करायलाच पाहिजे. कमळीने आपल्या गावाचं नाव एवढं मोठं केलं. तर दुसऱ्या बाजूला इकडे आता तोवर कमळी त्या ठिकाणी पोहोचलेली असते. ऋषी म्हणत असतो मॉम तुला वाटत असेल की माझ्या आयुष्याचे सगळे डिसिजन तू घेऊ शकतेस, पण आता तसं नाही आहे, आता मी मोठा झालो आहे आणि तुला ही गोष्ट मान्य करायचीच नाही आहे. त्याबरोबर मग आता पुढे तो म्हणतो तू एवढी हुशार आहेस, एवढी शिकलेली आहेस, एवढी वेल एज्युकेटेड आहेस, प्रोफेशनल आहेस, मग तरीही तू एका बाईबद्दल हे असं कसं बोलू शकतेस. तिला तिच्या नवऱ्याचं नाव माहीत नाही म्हणून ती बाई वाईट आहे, ती बाई काहीतरी वेगळी आहे असं काय वाटतं तुला आई. अगं तू या उलट हे का बघत नाहीस की ती एकटी बाई असून सुद्धा तिने तिच्या मुलीला केवढं व्यवस्थित आणि केवढं चांगलं सांभाळलं आहे. त्याबरोबर मग आता लगेचच आई म्हणत असते की हे बघ ऋषी तुझ्या ना डोळ्यांवरती त्या मुलीच्या प्रेमाची आंधळी पट्टी बांधली आहे त्यामुळे तुला कळत नाही आहे काय मी बोलते ते, आणि यू आर ना नाव स्टुपिड. बस तू स्टुपिड आहेस ऋषी, तू स्टुपिड आहेस, तुला कळत नाही आहे मला काय म्हणायचं आहे ते. आणि हो मी आहे ना वेल एज्युकेटेड आहे, प्रोफेशनल आहे, मी हुशार आहे, मला सगळं मान्य आहे, पण त्याबरोबरच ना मी राहणाऱ्या समाजामध्ये मला थोडीशी लाजही आहे, मला अब्रूही आहे, आणि मला ना तुझ्या वडिलांचं नाव माझ्या नावाच्या मागे लावून मिरवायला काहीच वाटत नाही. मी आजही माझ्या नावाबरोबर तुझ्या वडिलांचं नाव जोडलेलंच आहे, समजलं ना, कारण मी अशी कुठली चूकच केलेली नाही की मला ते लपवण्याची गरज पडेल, कळलं. त्यामुळे मला तू सांगू नकोस मी काय करायचं ते. तर दुसऱ्या बाजूला इकडे आता कमळीचा सत्कार करण्यासाठी सरपंच साहेब भाषण करतात आणि म्हणतात एक अशी मुलगी जिला काहीही सुखसुविधा नसताना तिने फक्त एकनिष्ठेने अभ्यास केला आणि एकनिष्ठेने प्रयत्न करून तिने घवघवीत यश मिळवलं आणि आपल्या सिद्धखेड गावाचं नाव हे अगदी संपूर्ण महाराष्ट्रात प्रसिद्ध केलं, आणि म्हणूनच आज ह्या अशा गरीब मुलीचा सत्कार करायला आपण सगळेच जण इकडे जमा झालो आहे. म्हणूनच मी आज कमळीचं कौतुक करतो. त्याबरोबर सगळे जोरजोराने टाळ्या वाजवतात. त्याच्यानंतर मग आता जे सरपंच साहेब असतात ते कमळीच्या गळ्यामध्ये शाल घालतात, कमळीला हार घालतात. तर दुसऱ्या बाजूला ऋषी म्हणत असतो मॉम तू खूप चुकीचं वागतेस. तर तोपर्यंत त्या ठिकाणी ऋषीचा मोठा भाऊ आलेला असतो आणि तो आता ऋषीला म्हणत असतो ऋषी काय चाललं आहे तुझं,
आणि हे बघ मॉम जे बोलते आहे ना ते बरोबर आहेस, ती मुलगी त्या लायकीची नाहीच आहे. आता खरं तर हे वहिनीलासुद्धा पटत नसतं. त्याबरोबर मग आता लगेचच ऋषी म्हणतो तू आमच्या दोघांच्या मध्ये बोलू नकोस. आणि मॉम तुला या विषयावर आत्ता बोलायचं नाही आहेस असं म्हटलंस ना तू, ठीक आहे नको बोलूस तू या विषयावर, पण लक्षात ठेव मी आता लहान राहिलेलो नाही आहे, मी माझं डिसिजन स्वतःहून घेऊ शकतो. त्याबरोबर ती म्हणते हे बघ ऋषी मला आत्ता बोलायचं नाही आहे. त्यावर ऋषी म्हणतो मला कळलं आहे मॉम तुला काय म्हणायचं आहे. तर दुसऱ्या बाजूला राधिका वहिनीसुद्धा म्हणते आई अहो पण कमळी ही मुलगी म्हणून. त्यावर लगेचच आता नयनतारा राधिकाला म्हणते राधिका, तशी राधिका गप्प बसते. ऋषी म्हणत असतो मॉम तू प्रत्येक वेळी सगळ्यांचं ऐकून न घेता स्वतःच्या मर्जीप्रमाणे वागतेस, पण लक्षात ठेव माझं आयुष्य आहे, मी माझ्याच पद्धतीने जगणार, मला जे हवं मी तेच करणार. आणि ऋषी तिकडनं निघून जातो. त्याबरोबर लगेचच दादा हा तिकडे येतो आणि म्हणत असतो बघितलंस आई, बघितलंस ऋषी किती विचित्र वागतोय ते. अगं ऋषी असा वागतोय जणू काही घोड्याची लगाम सोडून दिलेली आहे. आई वेळेवरती याची लगाम हातात परत घे, नाहीतर खरोखर ऋषी पुन्हा तुझ्या हाती लागणं खूप अवघड होईल, म्हणून मी आत्ता सांगते तसं कर. त्याबरोबर मग आता आई म्हणत असते त्या कमळीचं काय करायचं ते मी बघते. तर इकडे दुसऱ्या बाजूला आता जे सरपंच साहेब असतात त्यांनी कमळीचं छान असं सत्कार वगैरे केलेला असतो. तर आता इकडे अनिकाच्या आजीने ज्या लोकांना कामाला लावलेलं असतं त्या लोकांनी तुझे वडील कोण, तुझ्या वडिलांचं तुला नाव माहिती आहे का, तुझ्या बापाचं नाव सांग, असे सगळे तिथे म्हणजे वेगळे वेगळे पुठ्ठ्यावरती वाक्य लिहून लावलेले असतात. आता निंगी कमळीला ते दाखवते. त्याबरोबर कमळीचा मूड जातो आणि कमळी आता लगेचच शॉल हार तिला दिलेला बुके सगळं काही ठेवून देते. हे सगळं काही सरोज बघत असते. कमळी पुढे येऊन आता म्हणत असते माझ्या बापाचं नाव काय, हे खरंच तुम्हाला जसं माहीत नाही आहे ना तसंच मला पण नाही माहिती आहे. माझ्या आईनं नाही सांगितलं कधी मला माझ्या बाचं नाव काय ते. तुम्हाला जसा यो प्रश्न पडतो ना तसाच मला बी पडतो. जेव्हा कधी कुठं शाळेत कुठं कॉलेजात फॉर्म भरायचा असायचा नवं, तेव्हा तिथं विचारलं जायचं की तुझे वडील कोण आहेत, त्यांचं नाव काय आहे, तेव्हा माझ्याकडं देण्यासाठी काय बी उत्तर नसायचं बघा. पण माझ्या आईनं मला हे कधीच सांगितलं नाही आणि त्यासाठी मी माझ्या आईला कधी जबरदस्ती बी केली नाही. कारण माझ्यासाठी माझं संगोपन करणारी, माझी काळजी घेणारी, मला जपणारी माझी आई आणि बा होती. मला म्हणजे माझ्या मनाला हे पटतच नव्हतं की माझा बा खरंच मला सोडून गेला. पण तरी कुणाला सांगताना बी मनात ह्योच विचार यायचा हे कसं सांगू, माझा बा माझ्याजवळ नाही आहे म्हणून. पण असो, मग एक दिवशी शेवटी मी ठरवलं आता जी परिस्थिती आहे, जे सत्य आहे ते स्वीकारायचं आणि तिला आव्हान द्यायचं, तिला तोंड द्यायचं. आणि मग मी माझं नाव सुरू केलं लिहायला, कमळी सरोज मोहिते. आणि मला आज भी गर्व आहे माझ्या आईच्या नावाचा की मी कमळी सरोज मोहिते. सरकारसुद्धा आपल्याला सांगतं आहे की आपल्या आईचं नाव आपल्या नावाबरोबर जोडा. मग जर मी माझ्या आईचं नाव माझ्या नावापुढं लावायलो आहे तर तुम्हा सगळ्यांनी काय हरकत आहे, कशापायी तुम्हासनी माझ्या वडिलांचं नाव हवं आहे का. मला एक गोष्टीचं फक्त उत्तर द्या तुम्ही, माणसाचं नक्की महत्त्व कशावरून सिद्ध होतं, त्याच्या कर्तृत्वावरून की त्याच्या नावावरून. जे असेल ते तुम्ही मला सांगा. तुम्ही जे बोलाल ना ते मला मंजूर असेल. आजपर्यंत माझ्या आईनं मला काबाड कष्ट करून लहानाचं मोठं केलं, शिक्षण दिलं, माझी काळजी घेतली. ह्या सर्व गोष्टी महत्त्वाच्या नाही आहेत का. जी आई आपल्याला 9 महिने पोटात ठेवते, कळा सहन करते, मरणाच्या यातना भोगते, त्या आईचं नाव लावलं तर ते चालत नाही का. मी पुन्हा एकदा सांगते, मला नाही माहिती माझ्या वडिलांचं नाव काय आहे, नाही माहिती मला त्यांचं नाव, पण मला गर्व आहे या गोष्टीचा की मी माझ्या आईचं नाव लावते. आणि कायम माझी ओळख हीच राहणार, कमळी सरोज मोहिते. आणि ह्यात मला सार्थ अभिमान वाटतो, कारण माझी आई माझ्यासाठी सगळं करते, सगळं. त्यामुळं आता मला काहीच वाटत नाही, मला बा नाही याचं मला दुःख नाही आहे, कारण माझ्यासाठी माझी आईच भरपूर आहे. आता कमळी ही जे काही बोललेली असते सगळ्यांना खूप भारी वाटतं, सगळे गावकरी टाळ्या वाजवतात, सगळ्यांनाच खूप भारी वाटतं कमळीचं हे सगळं बोलणं ऐकून. त्यानंतर राधिका वहिनी ऋषीकडे येतात आणि ऋषीला म्हणतात ऋषी अरे काय चाललं आहे, हे घे खाऊन घे थोडं. ऋषी म्हणतो वहिनी अगं कसं खाऊन घेऊ, तिकडे कमळीची काय अवस्था असणार आहे, लोक गावची तिकडे तिला टोमणे मारत असणार आहेत, त्रास देत असणार आहेत, मला तिची खूप काळजी वाटते, ती कसं सर्वाईव्ह करेल या सगळ्यात. त्यावर वहिनी म्हणते हे बघ ऋषी तुला ना काही काळजी करण्याची गरज नाही आहे. अरे आपली कमळी खूप हुशार आहे, खूप ब्रेव आहे ती. अरे मुंबईसारख्या शहरात जर ती मुलगी एकटी सर्वाईव्ह करू शकते तर तिच्या गावाला तिला खरंच काही अडचणी येतील असं मला तरी नाही वाटत. हे बघ ऋषी सध्याचं वातावरण खूप तापलेलं आणि गरम आहे, त्यामुळे उगाच रागाच्या भरात काहीतरी चुकीचं करून बसण्यापेक्षा आता सध्या शांत राहा, शांत हो. हे बघ मला रात्री आईंनी सांगितलं ना आल्यावर
की तुमची गाडी बंद पडली होती रस्त्यात. उगाचच्या उगाच आता तू स्वतःला त्रास करून घेण्यात काही अर्थ नाही आहे. थोडा वेळ खाऊन घे, त्याच्यानंतर मग आपण बोलू. त्याबरोबर दुसऱ्या बाजूला इकडे निंगी कमळीकडे येते. कमळीला म्हणत असते, वा कमळे वा, अगं तू काय उत्तर दिली आहेस सडेतोड लोकांना. एकदम भारी वाटलं बघ तुझं बोलणं ऐकून. सगळ्या गावकऱ्यांनी केवढ्या मोठ्या मोठ्यानं टाळ्या वाजवल्या. त्यावर कमळी म्हणते, गावकऱ्यांनी तर सांगितलं ग, पण माझ्या मनाचं काय. माझ्या मनात ह्यो प्रश्न राहूनच गेला की माझा बा कोण आहे, माझ्या बाचं नाव काय आहे, नक्की मला बा आहे ना व, आणि हाय तर माझा बा कुठं आहे, कसा आहे, मला काय बी ठावं नाही आहे. तुला ठाव आहे ना व. जेव्हा इतर पोरांबरोबर त्यांचे बा बघितले, शाळेत घ्यायला आलेले, सोडायला आलेले, तेव्हा मला बी कायम असं वाटलं आहे माझा बा का नाही आहे. त्याबरोबर निंगी म्हणते, अगं मग तू सरळ काकीला प्रश्न विचार घेऊ आणि व्हय की मोकळी, काकीच तुला या प्रश्नाचं उत्तर सांगू शकते ना. मग त्यावर मग कमळी म्हणते की निंगे, अगं काय बोलायलास तू, तुला तरी कळालं आहे काय. अगं आज पावतर माझ्या आईनं ह्या गोष्टी माझ्यापासून लपवून ठेवल्या, मला नाही सांगितल्या. आबांनी बी कधी माझ्यासमोर ह्यो इशय नाही काढला, म्हणजे नक्कीच ह्यामागं काहीतरी खोल कारण असणार आहे ना व. आणि जी गोष्ट मला माझ्या आईनं सांगितलेली नाही ती गोष्ट मी कशी तिला विचारू. अगं मला माझा बा कोण आहे असं लोकांनी विचारल्यावर मला एवढा त्रास व्हायला आहे. मग म्या तिला विचारलं तुझा नवरा कोण, तर तिला किती त्रास होईल. नाही, मला माझ्या आईला त्रास द्यायचा नाही. मला जो त्रास होतो आहे तो होऊ दे, जे प्रश्न माझ्या मनात आहेत ते राहू दे, पण मला आता माझ्या आईला त्रास द्यायचा नाही, असं आता कमळी म्हणत असते. आणि हे सगळं बोलणं सरोज ऐकत असते आणि सरोजला हे ऐकून खूप वाईट वाटतं. सरोज आता ठरवते की मी कमळीला आता खरं सांगून टाकणार आहे. त्याबरोबर हा व्हिडिओ इथेच संपतो. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा. धन्यवाद.